नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता तर वितरित होतच आहे, परंतु एकाच वेळी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तिन्ही योजनांचे पैसे एकत्र सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे, कारण एकाच वेळी नमो शेतकरी योजना, पीक विमा आणि पीएम किसान अशा तिन्ही योजनांचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असतानाच अधिवेशनामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला। नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये एक बैठक पार पडलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आपण सर्वात आधी जाणून घेणार आहोत ते म्हणजे पीक विम्याबद्दल, कारण राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्यासाठी आता तिजोरी उघडली आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील घोषणा केल्याप्रमाणेच विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाने कहर केला होता, त्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम ही आता वितरित व्हायला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांसाठी आणखीन एक मोठं अपडेट समोर आलं ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती काल रात्रीपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये शेतकरी योजनांचे जमा झाले, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये ही जमा झाले आहेत। शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक पहा की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब यांनी जेव्हा बैठकीमध्ये निर्णय घेतला, त्याच वेळी काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये सोडण्याचा विचार करण्यात आला, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर 6000 रुपयाची रक्कम ही वितरित झाली आहे। मग कोणत्या निकषानुसार हे हप्ता वाटप पार पडले आणि कोणत्या अटीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत हे आपण पाहणार आहोत। पण सर्वात आधी 15 जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झाली आहे, त्यामुळे तुमच्याही जिल्ह्याचं नाव त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का हे लक्षपूर्वक पहा। महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाने हप्ता वाटपाला सुरुवात केली, परंतु दिल्लीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलं आणि महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत असताना पीएम किसान योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालाय। परंतु पीएम किसान योजनेच्या नियमावलीमध्ये 3 मोठे बदल देखील झाले आहेत। त्याच बदलांच्या निकषांनुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना सरकारने ई-केवायसी प्रोसेस अनिवार्य केली होती, परंतु आता जरी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रोसेस केली नसेल तरी देखील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण आता महाराष्ट्रामध्ये हप्ता वाटप सुरू झालंय, परंतु पीक विम्याच्या पैशाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत आहे। त्यामध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी जे निकष लावले आहेत त्यामध्ये जवळपास 25% शेतकरी अपात्र ठरले आहेत, म्हणजेच 25% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना अडचणी निर्माण होत आहेत, तर 75% शेतकऱ्यांना पूर्णपणे 6000 रुपयाचा लाभ मिळालेला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना सरकारी बँकेमध्ये पैसे सकाळी 10 वाजता जमा झाले आहेत, तर खाजगी बँकांमध्ये हे पैसे रात्री 12 वाजेपर्यंत जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी तर आहेच, परंतु जर तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत 1 रुपयाही जमा झाला नसेल तर तुमच्यासाठी आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यामध्ये बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना जाहीर झाल्या। त्यानुसारच शेतकऱ्यांची विभागणी झाली आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। मग विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशा अतिवृष्टीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले, पण ज्यांचे पंचनामे डिजिटल नव्हते त्यांच्यासाठी एक विशेष बातमी देखील समोर आली आहे। ती काय आहे ते आपण पुढे पाहणार आहोत। पण शेतकरी बांधवांनो, देवेंद्र फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी तिन्ही योजनांचे पैसे एकत्र सोडण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची नावं बाद देखील झाली आहेत। कारण जेव्हा ही नियमावली जाहीर करण्यात आली होती त्याच वेळी कृषी मंत्र्यांनी एक GR जाहीर केला आहे। मग ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही बाब फायद्याची ठरली, तर शहरी भागातील शेतकऱ्यांसाठी एक धक्कादायक बाब देखील समोर आली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असल्यामुळे आनंदाची बातमी आहे, परंतु इथून पुढचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना ही बदललेली नियमावली वापरली जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे
पैसे जमा होत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तिन्ही योजनांचे पैसे वितरित केले जात आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे, परंतु या सोबतच अनेक शेतकऱ्यांची नावं ही अपात्र यादीमध्ये देखील घातली आहेत। 25% शेतकऱ्यांना याचा फटका देखील बसलाय। शेतकऱ्यांची आर्थिक मदत ही कायमची थांबवली जाऊ शकते, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विशेष बोनस देखील जमा होणार आहे। मग कोणत्या शेतकऱ्यांचा फायदा झालाय आणि कोणत्या शेतकऱ्यांचा तोटा झालाय हे देखील आपण जाणून घेणार आहोत। पण त्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की सरकारने बनवलेली नियमावली म्हणजेच ती नवीन नियम जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतले आहेत ते आपण सर्वात आधी जाणून घेऊया, कारण त्या अटींमुळे शेतकऱ्यांचा फायदा आणि तोटा आता ठरवला गेलेला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 2,000, 4,000 आणि 6,000 रुपये असे रक्कम जमा होत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आपण सर्वात आधी वळूया ते म्हणजे 3 अटींकडे, कारण 3 अटींमुळे नमो शेतकरी योजना, PM किसान योजना आणि पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत आहेत। ज्यामध्ये दुसरी अट अत्यंत भयानक आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल 25% शेतकरी या योजनेमधून कायमचे बाद होऊ शकतात। आणि आपण जाणून घेणार आहोत सर्वात आधी महत्त्वाची जी अट कडक आणि खडतर होती ती म्हणजेच पहिली अट ती विशेषतः नागरिकांसाठी अत्यंत खडतर आहे। त्या अटींमध्ये जवळपास NPCI मॅपिंग आणि DBT ॲक्टिव्ह असणं हे अनेक शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरलंय, परंतु ज्या शेतकऱ्यांचं हे ॲक्टिव्ह नाही अशा शेतकऱ्यांनी जरी बँक खात्याला आधार लिंक केलं असेल, त्यांना वाटत असेल की सर्व योजनांचे पैसे व्यवस्थित जमा होतील, परंतु आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता असू दे, PM किसान योजनेचा हप्ता असू दे किंवा पीक विम्याचे पैसे असतील ते तुमच्या खात्यामध्ये सरकार सोडले असले तरी देखील राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू झाले। परंतु जर तुमचं DBTसाठी सक्रिय नसेल तर सरकार कितीही DBTचं बटन दाबू दे आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करू दे, तुमच्या खात्यामध्ये कोट्यावधी रुपये सोडले तरी देखील तुमच्या खात्यामध्ये 2,000, 4,000, 6,000 अशी कोणतीही रक्कम जमा होणार नाही। तुमच्याकडे जर एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर जुन्या बंद पडलेल्या बँक खात्याला आधार लिंक असेल तर तुमचे पैसे तेथे जाऊन अडकून पडतील। त्यामुळे तुमचं खातं सरकारकडे पैसे जमा करण्यासाठी ॲक्टिव्ह ठरवलं जाणार नाही। त्यामुळे सरकारने आता NPCI मॅपिंग अनिवार्य केलं आहे। दुसरी अट अत्यंत अनिवार्य आहे, कारण महाराष्ट्रातील 25% शेतकरी या अटीमध्ये बाद ठरू शकतात। सरकारने आता डिजिटल लँड रेकॉर्ड्स आणि कुटुंबाची एकत्रित माहिती तपासली गेली आहे। एका सातबाऱ्यावरती अनेक नावं असलेल्या कुटुंबातील 3-3 लोक पैसे उचलत असल्याचं सरकारच्या लक्षात आलंय। आता सरकारने स्पष्ट केलं की ज्यांच्या नावावर प्रत्यक्ष जमीन आहे, जे रेशन कार्डचे प्रमुख आहेत, अशाच निकषांवरती पडताळणी पूर्ण होणार असून त्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आले आहेत। जर तुम्ही टॅक्स भरत असाल किंवा तुमच्या नावावर एकापेक्षा जास्त जमिनी असतील आणि 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, तुम्ही जर चुकीची माहिती दिली असेल तर तुमचं नाव 15 जिल्ह्यांच्या यादीमधून कट करण्यात येणार आहे। तिसरी अट जी शेतकऱ्यांच्या हक्काची आणि फायद्याची आहे पण ती पूर्ण केली नसेल तर नुकसानकारक ठरणार आहे, ती म्हणजेच पीक पाहणी आता अनिवार्य आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुमच्या सातबाऱ्यावरती चालू हंगामातील पिकाची नोंद असणं गरजेचं आहे। सरकारने स्पष्ट केलंय की जमीन पडीक दाखवली गेली किंवा जमिनीवर पिकाची नोंदच नाही दाखवली तर तुम्हाला शेतकरी म्हणून संबोधलं जाणार नाही। शेतकरी योजनांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यापासून रोखले जातील। त्यामुळे तुमच्याकडे पीक पाहणी झाली आहे का हे देखील चेक करून घ्या, तुमच्यासाठी ही बाब फायद्याची ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर पीक पाहणी केली नसेल तर तुम्हाला तिन्ही योजनांचे पैसे एकत्र मिळणार नाहीत। या तिन्ही अटीमध्ये केवळ नियम नाही तर तुमच्या हक्काचे पैसे मिळवण्याचे अडथळे आहेत। तुमच्या हक्काचे पैसे सरकारने महत्त्वाच्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेतलाय, पण ह्या पायऱ्या पूर्ण करणं हे तुमच्या फायद्याचं ठरणार आहे। तिन्ही पायऱ्या शेतकरी पूर्ण करतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असून 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित झाले आहेत आणि 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे। पुढील 48 तासामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होणार असून शेतकऱ्यांना आता लाभ मिळत आहे।